नमस्कार. दक्षिण भारताच्या इतिहासात एक असं राजघराणं होऊन गेलं जे केवळ त्यांच्या शौर्यासाठी किंवा लष्करी सामर्थ्यासाठी नाही, तर त्यांच्या अद्भुत कलात्मक प्रतिभेसाठीही ओळखलं जातं. होय, आपण बोलतोय होयसळ राजवंशाबद्दल. चला तर मग त्यांचीच गोष्ट आज सविस्तरपणे जाणून घेऊया. आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी जाणून घेऊया होयसळांच्या जन्माची एक रंजक आख्यायिका. मग पाहूया त्यांचे पराक्रमी राजे आणि त्यांनी मिळवलेले विजय. त्यानंतर त्यांची समाज आणि शासन व्यवस्था कशी होती, त्यांचा तो सांस्कृतिक सुवर्णकाळ कसा होता. आणि हो, सगळ्यात शेवटी त्यांचा तो दगडात कोरलेला अविस्मरणीय वारसा. प्रत्येक मोठ्या साम्राज्याच्या मागे ना एक गोष्ट दडलेली असते. होयसळांची गोष्ट तर खरंच खूप नाट्यमय आहे. विचार करा, एक ऋषी, एक वाघ आणि या दोघांमुळे एका नव्या राज्याचा पाया रचला जातो. इंटरेस्टिंग आहे ना? आणि त्या कथेचा केंद्रबिंदू होता हा एकच शब्द, पोयसल. याचा अर्थ काय? सळ, हल्ला कर किंवा वाघाला मार. ही फक्त एक आज्ञा नव्हती, तर हीच पुढे जाऊन एका अख्ख्या राजवंशाची ओळख बनली. तर झालं असं की जैन मुनी होते सुदत्त. त्यांनी आपला शिष्य सळ याला आज्ञा दिली. कशाची? तर समोर आलेल्या वाघावर हल्ला करण्याची. मग काय, सळनेही मोठ्या धैर्याने त्या वाघाचा सामना केला आणि त्याला ठार मारलं. आणि बस, ह्याच शौर्याच्या घटनेवरून त्या राजवंशाला नाव मिळालं होयसळ. तर ही झाली त्यांच्या नावाची गोष्ट. पण आता या आख्यायिकेतून बाहेर येऊया आणि त्यांच्या खऱ्या इतिहासाकडे वळूया. बघूया कसे होते त्यांचे राजे आणि त्यांनी कसं साम्राज्य घडवलं. साधारणपणे इसवी सन 984च्या आसपास सळने या राजवंशाची स्थापना केली. आणि हा प्रवास पुढे 1346 पर्यंत चालला, म्हणजे जवळपास 350 वर्ष. या काळात अनेक राजे झाले, पण एक नाव मात्र खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे विष्णुवर्धन. त्याच्या काळातच या साम्राज्याचा खरा विस्तार झाला. विष्णुवर्धनाने एक जबरदस्त पराक्रम गाजवला होता. त्याने तलकाडूच्या लढाईत चोळांचा पराभव केला आणि या विजयानंतर त्याने एक पदवी धारण केली, तलकाडू गोंड. ही पदवी म्हणजे त्याच्या सामर्थ्याची आणि प्रतिष्ठेची जणू काही मोहरच होती. आणि हा विजय साजरा करण्याची त्यांची पद्धतही तितकीच भव्य होती. त्यांनी 2 अप्रतिम मंदिरं बांधली. तलकाडूमध्ये कीर्तिनारायण मंदिर आणि बेलूरमध्ये चेन्नकेशव मंदिर. ही फक्त देवळं नव्हती, तर त्यांच्या विजयाची, त्यांच्या शौर्याची दगडात कोरलेली कायमची आठवण होती. एवढं मोठं साम्राज्य चालवायचं म्हणजे त्यांची प्रशासन व्यवस्थाही तगडी असणार, बरोबर? चला तर बघूया कसा होता त्यांचा कारभार. त्यांची रचना एकदम स्पष्ट होती. सगळ्यात वर अर्थातच राजघराणं, म्हणजे राजकुमार, राणी हे प्रमुख. त्यांच्याखाली प्रांत सांभाळण्यासाठी नाडू आणि विषयसारखे अधिकारी असायचे. आणि मग अगदी गाव पातळीवर कारभार पाहायला गौडा आणि शाणबागसारखे प्रतिनिधी. एकदम शिस्तबद्ध रचना होती. पण नुसती रचना असून चालत नाही, राज्याची तिजोरीही भक्कम हवी. त्यासाठी त्यांनी काय केलं, तर शांतीसागरसारखे मोठे तलाव बांधून सिंचन व्यवस्था सुधारली. उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता जमीन महसूल. आणि एवढंच नाही, तर कारागीर आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा एकदम संघटित व्यवस्था होती. यामुळेच तर त्यांचं राज्य इतकं समृद्ध झालं. आता त्यांच्या राजदरबारातली एक खास गोष्ट, राजाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असायची, म्हणजे त्याचे सर्वात निष्ठावान रक्षक कोण होते याचा कधी विचार केलाय? त्यांना गरुड असं म्हटलं जायचं. हे फक्त अंगरक्षक नव्हते, त्यांनी राजासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतलेली असायची. आणि ही शपथ ते अक्षरशः पाळायचे. राजाचा मृत्यू झाला की हे गरुड स्वतःचे प्राण त्याग करायचे. अविश्वसनीय आहे नाही का अशी निष्ठा. लढाई, प्रशासन, निष्ठा या सगळ्या गोष्टी तर होत्याच, पण होयसळ काळ हा एक सांस्कृतिक सुवर्णकाळ म्हणूनही ओळखला जातो. धर्म, शिक्षण, साहित्य या सगळ्याच गोष्टी तिथे बहरल्या होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची धार्मिक सहिष्णुता. त्यांच्या राज्यात जैन, शैव, वैष्णव, वीरशैव असे वेगवेगळे धर्म आणि पंथ गुण्यागोविंदाने नांदत होते. सगळ्यांना आपापल्या श्रद्धेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि साहित्य, विशेषतः कन्नड साहित्य तर या काळात खूपच समृद्ध झालं. जन्नचं यशोधराचरित्र, रुद्रभट्टाचं जगन्नाथ विजय, हरिहराचं गिरिजा कल्याण, इतकंच काय तर केशीराजाने शब्दमणी दर्पण नावाचा व्याकरणावरचा ग्रंथ लिहिला.
म्हणजे विचार करा किती मोठी साहित्यिक परंपरा त्यांनी जपली. आणि हे राजे फक्त कला आणि साहित्याचे चाहते नव्हते, तर त्यांनी तत्त्वज्ञानालाही आश्रय दिला. महान तत्त्वज्ञ रामानुजाचार्य यांना होयसळ दरबारात आश्रय मिळाला होता आणि इथूनच त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार केला. बरं, आता आपण या सगळ्या चर्चेच्या अशा टप्प्यावर आलो आहोत ज्यासाठी होयसळ राजवंश जगभर ओळखला जातो. त्यांचा तो दगडात कोरलेला अविश्वसनीय वारसा. कधी विचार केलाय की त्यांच्या मंदिरांवरचं कोरीव काम इतकं नाजूक, इतकं तपशीलवार कसं असेल? त्याचं एक खास कारण आहे. त्यांनी वापरलेला दगड. हा होता मृदू दगड, ज्याला सोपस्टोन म्हणतात. तो कापायला आणि कोऱ्याला सोपा असल्यामुळेच इतकी अप्रतिम कलाकुसर शक्य झाली. आता एखादं मंदिर होयसळ शैलीतलं आहे हे कसं ओळखायचं? त्यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. त्याचं गर्भगृह नक्षत्राच्या आकाराचं असतं. 2. ते उंच चबुतऱ्यावर किंवा प्लॅटफॉर्मवर बांधलेलं असतं. 3. त्याच्या भिंतींवर अक्षरशः इंच जागा कोरीव कामाने भरलेली असते. 4. त्याचे कळस अतिशय कलात्मक असतात. आणि 5. तिथले खांब ते जणू काही लेथ मशीनवर फिरवून घडवल्यासारखे गोलाकार आणि गुळगुळीत असतात. ह्याच गोष्टींमुळे त्यांची शैली एकदम वेगळी ठरते. आणि या शैलीची सर्वोत्तम उदाहरणं पाहायची असतील तर 3 ठिकाणी जायलाच हवं. बेलूरचं चिन्नकेशव मंदिर, हळेबीडूचं होयसळेश्वर मंदिर आणि सोमनाथपूरचं केशव मंदिर. खरं सांगायचं तर प्रत्येक मंदिर हे कलेचं एक अद्भुत प्रदर्शन आहे. पण ही कलाकृती काही आपोआप घडली नाही. यामागे होते महान शिल्पकार. दासोजी, चव्हाण, जकणाचार्य यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिभेने आणि मेहनतीने हा इतिहास दगडात जिवंत केला. त्यांना आपण विसरू शकत नाही. प्रत्येक साम्राज्याप्रमाणे होयसळ साम्राज्याचाही शेवट झाला. राजा तिसरा बल्लाळ याच्या काळात या राजवंशाचा ऱ्हास झाला. पण गंमत म्हणजे एका साम्राज्याचा शेवट हा दुसऱ्याच्या उदयाची नांदी ठरतो. होयसळांच्या अस्तानंतरच महान विजयनगर साम्राज्याचा मार्ग मोकळा झाला. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात घर करून राहतो की जवळजवळ 1000 वर्षांपूर्वी कोरलेला तो निर्जीव दगड आजही आपल्याला इतकी जिवंत, इतकी रसरशीत गोष्ट कशी काय सांगू शकतो? मला वाटतं हीच तर कलेची ताकद आहे. हाच आपल्या वारशाचा महिमा आहे, जो पिढ्यानपिढ्या आपल्याशी बोलत राहतो.